नमस्कार मंडळी. येत्या 5 फेब्रुवारीला संकष्टी चतुर्थी आहे. गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस खूप मोठा असतो. या खास दिवशी घरच्या घरी बाप्पांची पूजा कशी करायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकष्टी चतुर्थीचे असे कोणते संकल्प आहेत जे तुमचं आयुष्य बदलू शकतात, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. संकष्टी चतुर्थी म्हणजे संकट हरणारा दिवस. ह्या दिवशी उपवास धरला जातो आणि रात्री चंद्रोदयाला बाप्पाची पूजा करून तो सोडला जातो. फेब्रुवारी महिन्यातील ही चतुर्थी द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. सकाळी लवकर उठून स्नान उरकलं की मनाला खूप प्रसन्न वाटतं. घरची आवराआवर करून गणपती बाप्पांच्या पूजेच्या तयारीला लागूयात. म्हणतात ना, बाप्पा घराघरात येतो तेव्हा सुख आणि समाधान घेऊनच येतो. सर्वात प्रथम तर समई प्रज्वलित करून घेऊन रांगोळी काढा. नंतर गणपती बाप्पांना पंचामृताने पाण्याने अभिषेक करून मूर्तीला अष्टगंध लावा. बाप्पाला प्रिय असलेल्या दुर्वा लाल जास्वंदाचं फूल अर्पण करा आणि मुख्य म्हणजे बाप्पाचे लाडके मोदक. बाप्पाचं हे रूप पाहताना मनातील सर्व चिंता मिटून जाते. तुम्ही जर आज मंदिरात जाऊ शकला नाही तर घरच्या घरी बाप्पांची पूजा करून ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप आणि गणपती अथर्वशीर्ष नक्की म्हणा. सगळ्यात शेवटी गणपतीची आरती करा. अथर्वशीर्ष पठणामुळे घरामध्ये विलक्षण शांतता जाणवते. मंडळी, आता मी तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहे जी अनेक भाविक आपल्या विशेष इच्छापूर्तीसाठी करतात. ती म्हणजे संकल्पित चतुर्थी व्रत. अनेकांना प्रश्न पडतात की 11 किंवा 21 चतुर्थीचे व्रत नक्की कसं करायचं. ह्याचंच उत्तर आता आपण जाणून घेऊयात. खूप जणांना प्रश्न पडतो की 11 संकष्टी चतुर्थी व्रत कधी सुरू करावं. तुम्ही कोणत्याही संकष्टी चतुर्थीला हा संकल्प करू शकता. हा संकल्प कसा करायचा? संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं. गणपती बाप्पांची षोडोपचार किंवा पंचोपचार पूजा करून घ्यावी. उजव्या हाताच्या तळव्यावर थोडे पाणी, अक्षदा, फूल आणि 1 रुपयाचे नाणे घ्यावे. डोळे मिटून म्हणावे, हे श्री गणेशा, मी तुझी भक्त पूजा. माझे गोत्र गौतम. आजपासून पुढील 11 किंवा 21 संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याचा मी संकल्प करत आहे. माझे हे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि माझ्या मनोकामना अर्थात तुमची जी इच्छा असेल तिथं सांगायची व ती पूर्ण कर, असं म्हणून हातातील पाणी अक्षदा तामणात अर्पण कराव्यात. या दिवशी दिवसभर उपवास करावा. फलाहार किंवा साबुदाणा खिचडी तुम्ही घेऊ शकता. संध्याकाळी पुन्हा एकदा गणपतीची पूजा करावी. अथर्वशीर्ष गणपती स्तोत्राचे पठण करावे. एका वहीत किंवा कॅलेंडरवर तुम्ही किती चतुर्थी पूर्ण केल्या याची नोंद ठेवा, जेणेकरून 11 किंवा 21चा आकडा अचूक राहील. तुमच्या 11 किंवा 21 चतुर्थी पूर्ण झाल्या की शेवटच्या चतुर्थीला उद्यापन करावे. यामध्ये ब्राह्मणाला किंवा गरजूला दान देणे, नैवेद्य दाखवणे आणि गणपतीची विशेष पूजा करणे यांचा समावेश होतो. संकल्पयुक्त संकष्टी चतुर्थी करत असल्यामुळं व्रताचं उद्यापन करणं आवश्यक आहे. आता हे झालं संकल्प कसा करावा आणि उद्यापन ह्याबद्दल. 11 चतुर्थीचे व्रत हे प्रामुख्याने मुलांच्या करिअरसाठी, परीक्षेतील यशासाठी किंवा नवीन वास्तूच्या कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी केले जाते. 11 महिने बाप्पांची सेवा केल्याने घरातील नकारात्मकता पूर्णपणे निघून जाते. जर अडचण खूप मोठी असेल, जसं की जुनाट आजारपण, कोर्टाचे क्लिष्ट खटले किंवा व्यवसायातील प्रचंड नुकसान, तर हा 21 चतुर्थीचा संकल्प केला जातो. 21 हा आकडा बाप्पांच्या 21 अवयवाचे आणि 21 वैश्विक शक्तीचे प्रतीक आहे. हे व्रत करताना दर चतुर्थीला 21 वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणणं किंवा वाचणं बंधनकारक मानलं जातं. ह्यामुळं अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. आता आपण बोलूयात सर्वात शक्तिशाली अशा 21 अंगारकी चतुर्थी व्रताबद्दल. अंगारकी म्हणजे काय? जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी म्हणतात. मंगळ हा भूमिपुत्र आणि बाप्पाचा परमभक्त आहे. 21 अंगारिकेचे व्रत हे सलग 21 महिने नाही, तर सलग येणाऱ्या 21 अंगारकी चतुर्थींना केले जाते. हे व्रत पूर्ण व्हायला 5 ते 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो, कारण अंगारकी वर्षातून एकदा किंवा दोनदाच येते.
हे व्रत असाध्य ते साध्य करण्यासाठी ओळखले जाते. ज्यांना कर्जमुक्ती हवी आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय आहे. हे व्रत करण्याची चिकाटी ज्याच्याकडे असते त्याच्यावर बाप्पांची कृपा अखंड राहते. येत्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी संकष्टी चतुर्थी आहे. चंद्रोदयाची वेळ साधारण रात्री 9:45 आहे. शहराप्रमाणे चंद्रोदयाची वेळ थोडी बदलू शकते, पण लक्षात ठेवा, संकष्टीला चंद्र पाहिल्याशिवाय आणि बाप्पांची आरती केल्याशिवाय उपवास पूर्ण होत नाही. चंद्राला अर्घ्य देताना त्यात थोडं दूध, पांढरं फूल आणि अक्षदा नक्की टाका. तर मंडळी, हा होता आजचा भक्तिमय ब्लॉग. आशा आहे की 11 आणि 21 चतुर्थीच्या संकल्पाची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. बाप्पा तुमच्या सर्व इच्छा आणि तुमचे संकल्प पूर्ण करो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका, गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा अनुभव व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. भेटू लवकरच पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.